जळगाव येथील मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिर जळगाव येथे पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी उपक्रमशील शिक्षक सुनील दाभाडे यांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे। पान, फुले आणि काड्या यासारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करून चित्रकला कशी साकारता येते याचे धडे त्यांनी विद्यार्थ्यांना दिले। या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात राहून आपली कलात्मकता सिद्ध केली आहे। उपक्रमाचे स्वरूप नेहमीचे कागद आणि रंग बाजूला ठेवून सुनील दाभाडे यांनी विद्यार्थ्यांना परिसरात पडलेली वाळलेली पाने, विविध रंगाची फुले आणि लहान मोठ्या काड्या गोळा करण्यास सांगितले। या टाकाऊ व नैसर्गिक वस्तूंपासून पानांचा वापर करून प्राणी आणि पक्ष्यांच्या आकृती तयार करणे, काड्यांच्या मदतीने घरांचे आणि झाडांचे सांगाडे बनवणे, फुलांच्या पाकळ्यांपासून रंगीत नक्षीकाम करणे। विद्यार्थ्यांमध्ये उत्साह या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे विद्यार्थी भारावून गेले होते। ओसाड वाटणाऱ्या काड्या आणि वाळलेल्या पानांपासून इतकी सुंदर चित्रे तयार होऊ शकतात याचा अनुभव विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच घेतला। यामुळे मुलांची निरीक्षण शक्ती आणि सर्जनशीलता वाढण्यास मदत झाली आहे। याबाबत शिक्षक सुनील दाभाडे म्हणतात की शिक्षण हे केवळ चार भिंतीच्या आतले नसावे। निसर्गात उपलब्ध असलेल्या साहित्यातून जेव्हा मुले काहीतरी नवीन घडवतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास खऱ्या अर्थाने वाढतो। हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। सुनील दाभाडे सरांच्या या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर RS डाकलिया, मानद सचिव विश्वनाथ जोशी, सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका माया अंबटकर, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका मुक्ता पाटील, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी, सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी कौतुक केले। नैसर्गिक साधनांचा वापर केल्यामुळे पर्यावरणाप्रती मुलांमध्ये जागरूकता निर्माण होत असून कलेकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन त्यांना मिळाला आहे, अशा प्रतिक्रिया प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर यांनी दिल्या आहेत। मित्रहो, मी तुमच्या सगळ्यांचा मित्र सुनील दाभाडे सर आज आपल्यासमोर चित्रकलेमध्ये कोलाज चित्र हे चित्र शिकवणार आहे। तर मुलांना निसर्गाच्या सानिध्यात धुवून कागद, फुलं, काड्या, झाडाचं पानं असे परिसरात पडलेले दगड अशा विविध साहित्याचा वापर करून मुलांनी कशा पद्धतीने चित्र तयार केलेलं आहे हे तुम्हाला पाहायचे आहे। तर त्यांना मी चित्र करून दाखवलेलं आहे, ते चित्र मी तुम्हाला दाखवणार आहे। चला बघूया। पानाचा वापर करून पानं घेतलेले आहे, त्याचे विविध आकार तयार केलेले आहे आणि एक मुलगी निसर्गाच्या सानिध्यात छान खेळते आहे। त्याच्यात कापूस, केशपेन आणि पेपर, झाडाचं पानं मी वापर केलेलं आहे। अशा पद्धतीने चित्र तयार केलेलं आहे। तर चला बघूया मुलांनी कोणकोणते चित्र तयार केलेले आहे। खूप छान वाटलं आणि त्याचा बी अनुभव आला की आपल्याला कसं चिपकवायला पाहिजे, काय काय शोधता येईल, कसं वेगळं कसं करता येईल। मला कोलाज चित्र करताना खूप छान वाटले। त्यातून मला हे पण कळालं की आपल्याला वेगवेगळे आकार कसे लावायचे, शोधायचे कसे, म्हणजे निसर्गातून जे वेगवेगळे आकार होते ते आपण शोधले व तिच्यात लावले। मी फुलांच्या पाकळ्यासुद्धा त्याच्यामध्ये लावले। फुलांच्या पाकळ्या कशा लावायच्या, आकार कसा तयार करायचा हे सुद्धा समजले। मला खूप छान वाटलं। हा प्रोग्राम सुनील दाभाडे सरांनी राबवला होता। कसं वाटतंय तुला?
हा प्रोग्राम मला खूप छान वाटला आणि मला आनंद पण खूप झाला. मी जेव्हा 6वीत आलो तेव्हा कोला चित्र हे मला माहीत नव्हतं. तेव्हा सरांनी आम्हाला सांगितलं की कोला चित्र हे पेजाने बनते, पानाने बनते. तसं तसं आम्ही करत गेले. कोणी कासव केले, कोणी फुलपाखरू केले, कोणी मुलं मुली केले, असं मी समजलं. दाभाडे सरांनी आज नवीन उपक्रम घेतला तो होता काल निसर्गातून आम्हाला शिकायला मिळले की निसर्गातून कोणकोणते चित्र काढायला मिळतात. सर आम्हाला ह्या कोला चित्रापासून असं माहिती मिळते की आपल्या निसर्गामध्ये वेगवेगळे पानं असतात, वेगवेगळे फुलं असतात, काही प्रकारचे दगडं असतात. त्याचाही आपण उपयोग करून काहीतरी वस्तू बनवू शकतो. मला हा कोला चित्र करून खूप आनंद झाला. हा उपक्रम सुनील दाभाडे सरांनी घेतलेला आहे. खूपच छान उपक्रम आहे. हे कोला चित्र पूर्ण निसर्गातल्या वस्तूंनी काढले आहे. हे चित्र काढताना आम्हाला पानांची ओळख झाली, रंगांची ओळख झाली व आम्हाला कोला चित्र कसं काढता याचा अनुभव झाला. तुला कसं वाटतंय? मला आनंद झाला व मला हाही अनुभव आला की आपण पानं कशी चिकवायची, कसे कापायचे. धन्यवाद.